आणि आता पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या। शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर। शिंदेंना कोपरी पाचपाखाडी, शंभूराज देसाईंना पाटणमधून उमेदवारी, गुलाबराव पाटलांना जळगाव ग्रामीणमधून उमेदवारी जाहीर। संभाजीनगर पश्चिममधून संजय शिरसाटांना उमेदवारी, तर दादा भुसे मालेगाव बाह्य, उदय सामंतांना रत्नागिरीमधून उमेदवारी। शिंदे गटाच्या पहिल्या यादीत 6 नवीन चेहऱ्यांना संधी। चोपडा येथून चंद्रकांत बळवंत सोनावणे यांना उमेदवारी, तर एरंडोलमधून अमोल चिमणराव पाटील, पैठणमधून संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे, तर राजापूरमधून किरण सामंतांना उमेदवारी। मनसेकडून 45 उमेदवारांची नावांची यादी जाहीर। माहीममधून अमित ठाकरेंना, तर कल्याण ग्रामीणमधून राजू पाटलांना पुन्हा संधी। माहीममध्ये सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरेंमध्ये लढत होणार। मनसेकडून अमित ठाकरे, शिंदेच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर मैदानात। वरळीतून संदीप देशपांडेंना मनसेची उमेदवारी, आदित्य ठाकरेंविरोधात देशपांडेंचा सामना होणार, तर वेलापूरमधून गजानन काळे निवडणुकीच्या रिंगणात। ठाण्यातून मनसेकडून अविनाश जाधव यांना उमेदवारी, खडकवासलामधून रमेश वांजळेंच्या मुलाला तिकीट, तर हडपसरमधून साईनाथ बाबर यांना उमेदवारी जाहीर। शिंदे गटाकडून अंधेरी पूर्वच्या जागेवर उमेदवारी जाहीर नाही। अंधेरी पूर्वसाठी भाजपचे मुर्जी पटेल इच्छुक। राजापूरमधून शिंदेच्या शिवसेनेकडून किरण सामंतांना उमेदवारी। राजापूरमध्ये किरण सामंत, राजन साळवींमध्ये संभाव्य लढत। किरण सामंत मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू। महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा वाद सुटला। आज दुपारी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या जागांची घोषणा होणार। महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल, राऊतांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झाल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेस 100 ते 105, ठाकरेंची शिवसेना 96 ते 100, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 80 ते 85 जागांवर लढणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीमध्ये वाद नाही, एकत्र बसून मार्ग काढू, फक्त काही जागांवर तोडगा निघणं बाकी, बाळासाहेब थोरात यांनी दिली माध्यमांना माहिती। बाळासाहेब थोरात यांची शरद पवारांसोबत तासभर, तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत 2.5 तास चर्चा। कोणत्याही जागांवर वाद नाही, चर्चा सुरू आहे, लवकरच तोडगा काढू, थोरात यांची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये दाखल। आज कामाख्या देवीचं दर्शन घेणार। कामाख्या मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। आज दुपारी 4 वाजता निलेश राणे शिंदे गटात प्रवेश करणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत सभेचंही आयोजन। शिवसेनेला विचारात न घेता भाजपची उमेदवारी यादी। एकनाथ शिंदेंकडून नाराजी व्यक्त। धुळे, अचलपूर, उरण, नालासोपारा, देवळीच्या जागांवरून मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याची माहिती। महायुतीत अद्यापही 25 ते 28 जागांवर वाद असल्याची माहिती। तिढा असलेल्या जागांवर दिल्लीतच तोडगा निघणार। दिल्लीत वरिष्ठांशी चर्चा करून तिढा सोडवला जाणार। अर्जुन खोतकरांना 8व्यांदा उमेदवारी जाहीर। उमेदवारी जाहीर होताच जालन्यातील निवासस्थानी कार्यकर्त्यांचा जल्लोष। मी महायुतीचा उमेदवार, मतदारसंघात निवडून येईल यात तीळ मात्र शंका नाही। उमेदवारी जाहीर होताच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। शिंदे गटाच्या पहिल्या यादीत बालाजी किणीकरांना स्थान नाही। अंतर्गत विरोधामुळे किणीकरांची उमेदवारी होल्डवर। अंबरनाथ शहरात उलटसुलट चर्चांना उधाण। नवी मुंबईत भाजपमध्ये बंडखोरी, संदीप नाईकांच्या हाती तुतारी। भाजपनं बेलापूरमधून मंदा म्हात्रेंना उमेदवारी दिल्यानं संदीप नाईक नाराज। देवांच्या दरबारात सुद्धा ज्यांनी गणेशजींची साथ सोडली त्यांचे हाल झाले। आताही गणेशजींची साथ सोडली त्यांचे पुत्र असले तरी त्यांचे हाल होतील। सुधीर मुनगंटीवारांचा संदीप नाईकांना सूचक इशारा। ठाण्यात महायुतीमध्ये बंडाची शक्यता। भाजपनं संजय केळकरांना तिकीट जाहीर केल्यानंतर शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदेंचा विरोध। मीनाक्षी शिंदेंनी उमेदवारी अर्जही घेतला। निवडणूक लढण्यावर ठाम। नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या अडचणीत वाढ। भाजप नेते दिनकर पाटीलही बंडाच्या तयारीत। माझ्यावर पक्षात अन्याय झालाय, मी निवडणूक लढणारच, दिनकर पाटलांचं वक्तव्य। माजी मंत्री आणि भाजप नेते राजकुमार बडोले यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश। गोंदियाच्या अर्जुनी मोरगावमधून राजकुमार बडोले इच्छुक। पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडेंना तिकीट जाहीर होताच मोठी नाराजी। बनसोडेंना तिकीट दिलं तर प्रचार करणार नाही, महायुतीमधील 18 माजी नगरसेवकांचा ठराव। भाजपला कुर्ला विधानसभेत मोठा धक्का। भाजपचे कुर्ला विधानसभेचे महामंत्री स्वप्नील येरुणकरांची पत्नी राणी येरुणकर यांच्यासह ठाकरे गटात प्रवेश। राणी येरुणकर भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष। आर्णी विधानसभा मतदारसंघात भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत, मात्र हा मतदारसंघ शिंदे गटाला देण्याची प्रमुख नेत्यांची मागणी। अजित पवार गटाकडून समीर भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी। मुंबई अध्यक्षपद आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा मागितला गेल्याची माहिती। समीर भुजबळ पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा।
रविकांत तुपकरांकडून क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना. संघटना राजकीय नसून सर्वसामान्य लोकांसाठी लढणार. ज्यांनी माझी हकालपट्टी केली त्यांची जनतेने हकालपट्टी केली. तुपकरांची राजू शेट्टींवर टीका. सोलापूरमधील 4ही जागेबाबत अद्याप कुठलाच निर्णय नाही. शिंदे गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष महेश चिवटेंची माहिती. सोलापूरमधील जागांविषयी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार. ठाकरे गटाचे माजी आमदार सुजित मिळसेकर निवडणूक लढवण्यावर ठाम. हातकणंगले मतदारसंघातून लढणार. सूत्रांची माहिती. बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंनी साताऱ्यातील जावळी विधानसभेसाठी अर्ज दाखल केला. शिवेंद्रराजे भोसलेंच्या विरोधात चौथ्यांदा बिचुकले निवडणूक लढवणार. अहेरी विधानसभा मतदारसंघात पहिला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. माजी आमदार दीपक आत्राम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात पोलीस प्रशासनातर्फे नाकाबंदी. तपासात एका वाहनात शस्त्रसाठा आढळला. 3 जण ताब्यात. कर्जत खालापूरमधील अजित पवार गटाच्या 200 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा. पदाधिकाऱ्यांचा सुधाकर घारेंना पाठिंबा. सुधाकर घारे कर्जतमधून अपक्ष निवडणूक लढवणार. कोरेगाव मतदारसंघात शशिकांत शिंदेंनी ठाकरे गटाकडून लढावं. ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची मेळाव्यात मागणी. मुरबाडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा झटका. शहराध्यक्ष शैलेश वडनेरेंचा राजीनामा. बाहेरून ऐन वेळी आलेल्यांना पक्ष तिकीट देत असल्यानं नाराजी. विजय नहाटांचा शिंदे गटात घरवापसी करण्याचा निर्णय. नवी मुंबईचे संपर्क प्रमुख किशोर पाटणकरांनी नहाटांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी विजय नहाटांनी शिंदे गटाला रामराम ठोकला होता. भाजपच्या विजय वरपुडकरांनी परभणी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. मात्र परभणी विधानसभा शिंदे गट की भाजपला सुटेल अद्याप निश्चित नाही. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील झेंडू उत्पादक शेतकरी अडचणीत. मुंबईसह अन्य बाजारांमध्ये झेंडूला भाव मिळत नसल्यामुळे उत्पादकांवर फुलं फेकून देण्याची वेळ. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील सीना नदीवरील तरटगाव बंधारा फुटण्याचा धोका. बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्याची शेतकऱ्यांची मागणी. जालना जिल्ह्यात 5 ते 6 दिवसांपासून परतीच्या पावसाचं थैमान. पावसामुळे कापूस, मका आणि सोयाबीनसह इतर पिकांचं मोठं नुकसान. सततच्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन पिकाला मोठा फटका. शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट वाढलं. परळीत आवक वाढल्यानं सोयाबीनच्या दरात मोठी घसरण. सोयाबीनचे भाव वाढल्यानं दरात घसरण. शेतकरी हवालदिल. नाशिकच्या येवला तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका. नगरसूल परिसरातील कांदा पिकाचं मोठं नुकसान. शेतकऱ्यावर आर्थिक संकट. चांदवडमध्ये सततच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. कांदा, मका आणि बाजरी पिकाला पावसाचा फटका. जनावरांच्या चाऱ्याचं नियोजन कोलमडलं. नाशिकच्या मालेगावमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून संचलन. सीमा सुरक्षा बल आणि पोलिसांच्या पथसंचलनात अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग. नागपूरच्या कळमनामध्ये शालिमार एक्सप्रेसचे 2 डबे रुळावरून घसरले. एक्सप्रेसचा वेग कमी असल्यानं मोठी दुर्घटना टळली. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू.